आहा, मस्त अशी थाळी केली आहे, ती पण आषाढी एकादशीसाठी. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार चार पदार्थ या उपवासाच्या थाळीमध्ये आहेत आणि अतिशय पौष्टिक पदार्थ आहेत. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरकर ते चॅनल हे पटकन सबस्क्राईब करायचं. पण पौष्टिक म्हणजे काय असतं ते जर तुम्हाला चाखायचं असेल तर ही उपवासाकरता थाळी तुमच्याकरताच आहे. चला रेसिपी सुरू करूयात. सुरुवात करूयात मस्त रसरशीत असे. इतके छान लागतात ना, मला तर प्रचंड आवडतात रताळ्याचे काप पासून. चला आता रताळी आहेत ना छान एकसारखी त्याचे काप करून घ्यायचे. सुरीने करू शकता, पण सुरीपेक्षा तुम्हाला एक ट्रिक सांगते. रताळी इथे स्वच्छ धुवून घेतली आहेत. साल मी काढणार नाहीये, तुम्हाला हवं असेल तर हे साल काढू शकता, पण हे पोषण असतं यामध्ये, त्यामुळे मी काढत नाहीये. आता ही अशी बटाट्याचे वेफर्स करतो ना त्याची किसणी असते, ही किसणी घ्यायची आणि याने हे बघा हे असे एकसारखे काप पडायला मदत होते आणि झटकीपट होते. बघा साईजही एकसारखा राहतो, जाळी एकसारखी राहते आणि जास्त कुटाणाही होत नाही. वाह, चला आता रताळ्याचे काप खूप वेळ स्लाइस करून ठेवायचे नाही, नाहीतर ते काळे पडतात. बटाटा जसा काळा पडतो तसंच रताळ्याचे काप देखील. जेव्हा तुम्हाला कढईमध्ये घालायचे त्यापूर्वीच तुम्ही फक्त त्याचे काप करा. आता 2 चमचे साजूक तूप गरम करूयात. तुपावर छान परतवून घ्यायचे हे काप. काप घालूया. यावर थोडंसं मीठ, म्हणजे रताळ्याला पाणी सुटतं आणि चवही छान लागते. तर हे चांगले तुपावर परतूया. आता 2 मिनिटं ही रताळी छान तुपावर परतवून घेतली. हे बघा हलका हलका काही रताळ्यांच्या कापचा रंगही बदलायला लागला. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला सुकामेवा. सुकामेवा नाही घातला तरी काही हरकत नाही, पण मी घालते. मिसळूया. झाकण ठेवायचं आणि वाफेवर ही रताळी छान आपल्याला शिजवून घ्यायची. लागलं तर थोडा पाण्याचा हबका मारा, पण अगदी मंद आचेवर केलं तर पाणी नाही घातलं तरी चालतं. चला आता हे छान वाफवून झालंय. थोडासा पाण्याचा हबका मी दिला होता, 1 पाऊण वाटी पाणी मी घातलं होतं वाफवण्याकरता. वाह, बघा आहा हा, काय सुंदर दिसत आहेत. मस्त असे कॅरमलाइज व्हायला सुरुवात झाली आहे आणि मऊ लुसलुशीत झाले. बघा असे हे छान शिजले पाहिजे. चिकचिकीत नका करू, ओव्हर कुक नका करू. आता यामध्ये ओल्या नारळाचा खव अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण मी घालते चमचाभर. चव खूप बहारदार लागते त्यामुळे. आणि गूळ. गूळ 2-3 चमचे पुरेसा होतो, कारण रताळी गोडच असतात. खूप घातलं तर ते फारच मग गोड होऊन जातं. हे मिसळूया. गूळ घातल्यावर फार शिजवायची गरज नाहीये. गुळाचा फक्त आवरण या रताळ्यावर चढलं पाहिजे. आणि आहा, म्हणजे हे जे पदार्थ आहे ना, हे नुसते पदार्थ नाही, हे सोहळा असतो माझ्यासाठी, हे असे पारंपरिक पदार्थ करणं म्हणजे. आणि हे बघा काय रसरशीत दिसतात रताळ्याचे काप. गुळ छान विरघळलाय, गुळाचं छान कोटिंग चढलंय, एकदम परफेक्टली कॅरमलाइज वाटतात. ओव्हर कुक अजिबात झालेलं नाही आणि कच्चेही नाही, परफेक्ट शिजलेत. आता यामध्ये वेलदोड्याची पूड आणि अर्थातच गूळ आहे, तर जायफळ. असा स्वाद छान येतो ना बहारदार जायफळचं. चिमूटभर जायफळ घालायचं. हे मिसळूयात. आपला पहिला पदार्थ रसरशीत रताळ्याचे काप तयार आहेत. वा, चला आता वरईचा पुलाव करूयात. तर त्याकरता
बटाटा आणि लाल भोपळा वापरणार आहे. उपवासाला लाल भोपळा आमच्याकडे खातो, तुम्ही नसाल खात नका घेऊ. बटाटा, रताळं अशा किंवा सुरण असे भाज्या तुम्ही वापरू शकता. चला आता वरईचा पुलाव करताना चमचाभर अर्थातच साजूक तूप, यामध्ये जिरं छान फुललं पाहिजे, वेलदोडा, काळे मिरे. उपवासाला तुमच्याकडे काळं मिरं नसतील खात, नाही घातलं काही हरकत नाही. वेलदोडा पण नाही घातला तरी हरकत नाही, जिरं नाही घातलं तरी काही हरकत नाही. आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, आलं नसाल खात नका घालू. प्रत्येकाची मान्यता वेगळी वेगळी असते, त्यामुळे अगदी हे सगळे जिन्नस ऑप्शनल आहेत. आता हा ठेचा चांगला परतूया. ठेचा परतून झाला, यामध्ये या बारीक चिरलेल्या भाज्या घालूया. लाल भोपळा, बटाटा मिसळायचे, थोडंसं मीठ म्हणजे भाज्यांना चव छान लागेल. आता भाज्या तुपावर चांगल्या परतून घेतल्या 2 मिनिट. इथे अर्धा कप वरई घेतली. वरई छान फुगते आणि वरईचा उपमा आम्हाला खूप कोरडा आवडत नाही, मऊ लागतो. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जितकी वरई आहे तितकंच अर्धा कप भोपळा आहे आणि अर्धा कप बटाटा आहे, म्हणजे भाज्या भरपूर पोटात जातात. आता अर्धा कप वरई रोळवून म्हणजे चांगली धुवून घेतली. आता त्यातलं पाणी निथळलंय, ही वरई यामध्ये घालूया. तर वरई चांगली परतून घेऊया. वरई तुपावर छान परतून झाली, काय कमाल दिसते बघा, आणि रंगही जबरदस्त आला. वा वा. आता इथे वरई गरम आहे, म्हणून यामध्ये गरम पाण्याचाच आपण वापर करणार आहोत. अर्धा कप वरई आहे तर 1.5 कप गरम पाणी घालते. वा. वरई सगळी डुबून वर थोडंसं अर्धा बोट पाणी राहील किंवा अर्धा इंच पाणी राहील इतकं पाणी यामध्ये घालायचं. चवीनुसार मीठ, हे मिसळायचं, झाकण ठेवूया. आणि आहे ना, याला काहीही टच नका करू. एक 10 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर, मोठ्या आचेवर ठेवू नका, मंद आचेवर चांगलं हे शिजवून घेऊया. चला, बरोबर 10 मिनिटं अगदी मंद आचेवर वरई मी शिजायला ठेवली होती. अर्धा कप वाढीव पाणी मी घातलेलं आहे. गरम पाणी घातलं तर आम्हाला मऊ आवडते, मोकळे फडफडीत आवडत नाही. आता परफेक्ट बघा, सगळं पाणी जिरलंय, वरही कमाल दिसते. आता यामध्ये भाजलेला दाण्याचा कूट, अगदी मस्त आहे कूट. आता हे मिसळूयात. वा. झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटं कूट घातल्यानंतर मुरवून घ्यायची. तर 5 मिनिटं झाले आहेत. गॅस बंद केलाय. झाकण उघडू नका, मुरू देत ती वरई छान, आणि मग तुमचा वरईचा पुलाव तयार. वा. आता आप्पे करूयात. आप्पे करण्याकरता 1 कप वरई असेल तर 4 चमचे म्हणजेच पाव कप साबुदाणा घ्यायचा. हे मिसळायचं, पाणी घालायचं,
आणि रात्रभर हे भिजण्याकरता ठेवायचं. इतका वेळ नसेल तर किमान 5 ते 6 तास तरी हे भिजवून घे. चला आता हे साबुदाणा आणि वरई रात्रभर छान भिजवून घेतले. हे बघा छान भिजलंय. यातलं पाणी पूर्ण उपसून काढूया. पाणी उपसून काढणं अगदी गरजेचं आहे, कारण या मिश्रणाला खूप पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. चला आता आप्प्यांचं मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊयात. चला आता हे मिक्सरमध्ये काढूयात. यामध्ये दही घालूयात, पाव कप, आल्याचे तुकडे आणि मिरची. झाकण लावायचं. आता हे तयार पीठ काढूयात. 2 बॅचेसमध्ये हे मिक्सरला फिरवून घेते. चला हे पीठ छान वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये भाज्या घालणं अगदी ऑप्शनल आहे. मी थोडासा लाल भोपळा किसून घालते. घातलंच पाहिजे असं काही नाही. चला आता हा किसलेला भोपळा या पिठामध्ये घालूयात. भोपळ्याऐवजी तुम्ही किसलेलं रताळं किंवा सुरण, बटाटा अशा भाज्या देखील घालू शकता. त्यामध्ये चवीपुरतं मीठ. अतिशय पौष्टिक होतात हे आप्पे. आणि जिरं हे मिसळून घ्यायचं. चला मिश्रण छान तयार आहे. लाल भोपळ्याचं पाणी यामध्ये उतरतं, त्यामुळे खूप सैल अजिबात करायचं नाही. आता आप्पे आहेत त्याला छान जाळी आली पाहिजे, खरपूस झाले पाहिजे, म्हणून यामध्ये चमचाभर फ्रूट सॉल्ट घालत. खायचा सोडा घातला, बेकिंग पावडर घातली तरी चालेल. चमचाभर फ्रूट सॉल्ट, थोडंसं पाणी हे ॲक्टिवेट करण्यासाठी. लगोलग मिसळायचं. बघा फ्रूट सॉल्ट जर घातलं की हे हलकंसं पाणीदार होतंच. चला आता आप्पे तयार करूयात. आप्पे पात्र इथे गरम करायला ठेवलं. यामध्ये तुपाऐवजी गोड तेल म्हणजेच शेंगदाणा तेल वापरलं तरी चालेल. आता हे पीठ घालूयात. मस्त. आता तुम्ही बघा या आप्प्यांना ऑलरेडी अशी छान जाळी दिसतीये, बहारदार दिसतात. वा वा वा. आता यावर झाकण ठेवायचं. चला आप्पे इथे 2-3 मिनिटं खरपूस भाजून झाले. वा बघा किती सुंदर जाळी पडलीये, बहारदार दिसतात. आता हे उलटवूयात आणि गोल मटोल झालेत बघा. वा वा. असे गोल मटोल झाले ना की दोनही बाजूने हे खरपूस असे भाजले जातात. चला आता इथे आप्पे दोनही बाजूने खमंग खरपूस भाजून झाले. हे बघा झाले की नाही मस्त. एकूण एक आप्पे दोनही बाजूने असे खरपूस भाजून झाले, म्हणून हे असं गोल मटोल होणं गरजेचं आहे. गोल मटोल नाही झाले की मग एक बाजू कच्ची राहते. लगोलग खाणार असाल तर ताटात, नाहीतर मग असं जाळीवर काढून घेऊयात. बा बघा एकदम गोल मटोल होतात, खरपूस होतात. चला फोडूनही दाखवते. वा 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 वा. आता हे आप्प्यांचं पीठ आहे. हेच पीठ वापरून इथे मी घावणं टाकते. पातळ हवे असेल तर एकदम सरभरीत करा आणि पातळ घावण टाका. डोसा हवं तर थोडंसं सैल करा आणि डोसाही घालू शकता. तर हे बघा हे पीठ घट्ट आहे. याचं जाळीदार घावण करायचं असेल तर हे असं सैल करून घ्यायचं. तव्यात तूप घालून घ्यायचं. मेन कडेने तूप घातलं की मध्यभागी छान पसरतं.
आणि हे घावन घालते मी तांदूळाच्या पिठाचं असतं अगदी तसं. हे असं सरसरीत पीठ हवं. आणि तव्यामध्ये घालताना हे असं कडेने घालायचं. काय सुरेख जाळी आली बघा. वा 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 वा. आता झाकण ठेवूयात. वरई आहे जसजशी शिजते तसतशी कोरडी होत जाते, त्यामुळे झाकण ठेवून शिजवायची आणि मग उलटवूयात. झाकण ठेवून खरपूस असं भाजून झालं. झाकण काढूयात. वा, बहारदार बघा, छान सुटतं आणि हे चिकटून नाही बसत. वा 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 वा, काय दिसतंय. आणि हे दोनही बाजूने भाजा. कमाल. दोनही बाजूने खमंग असं भाजून झालं. आता हे घावन काढूयात. घावन तयार आहे, काढायचं. वा, काय खुसखुशीत झालंय बघा. एकदम कुरकुरीत होतं. डोशापेक्षाही हे खायला खूप भारी लागतं. चला बघा, एकाच पिठापासून आप्पे देखील केले, तेच पीठ सेल करून घावणं देखील घातली. काय कमाल झाली. अजिबात तव्याला चिकटली नाही, छान व्यवस्थित सुटली देखील. याच प्रकारे सगळी घावणं करू शकता. म्हणजे आता बघा, रताळचे काप झाले, वरईचा पुलाव झाला, आप्पे केले, घावणं केली. चटणी काय हो, दही, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, मीठ, साखर एवढं मिक्सरला डुरकन फिरवलं, उपवासाची चटणी तयार होते. पण कमाल अशा रेसिपीज तयार झालेल्या आहेत. या आषाढी एकादशीला नक्की करा आणि कसं झालं कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.